काल सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी मुंबई IITच्या मदतीने मुंबई पूरमुक्त करण्याकरता एक प्लॅन आखला जातोय। सुमारे 13-14 हजार कोटी रुपयाचा हा प्लॅन आहे, याची घोषणा केली आणि या संदर्भात केंद्र सरकार आपल्याला मदत करणार आहे असंही त्यांनी सांगितलंय। पण माझी या चर्चेच्या निमित्ताने मागणी आहे की केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता हा जो काही पूर नियंत्रणाचा कार्यक्रम आहे हा लवकरात लवकर त्या ठिकाणी त्याची घोषणा करावी आणि तो पूर नियंत्रण कार्यक्रम हा मुंबई शहर आणि राज्य सरकारच्या मदतीने या ठिकाणी अंमलात आणायला सुरुवात करावी अशी मागणी या चर्चेच्या निमित्ताने मी करतोय। अध्यक्ष महोदय, चितळे कमिटीने ज्या अनेक शिफारसी त्यावेळेला केल्या होत्या त्याच्यामधली एक शिफारस ही केली होती की मुंबई शहरातल्या नद्या असतील, मग मिठी नदी असेल, पोयसर नदी असेल, दहिसर नदी असेल आणि बाकीचे सर्व त्यांना येऊन मिळणारे हे नाले असतील, या नाल्यांचं रुंदीकरण, या नाल्यांचं खोलीकरण करण्याची एक महत्त्वपूर्ण शिफारस चितळे कमिटीने त्यावेळेला केलेली होती। आता हे खरं आहे की मिठी नदीच्या गाळामध्ये सुद्धा यांनी पैसे खाल्ले, त्याच्यासह भ्रष्टाचार केला। मिठी नदीच्या रुंदीकरणाकरता आणि त्यातला गाळ दूर करण्याकरता प्राधिकरण स्थापन करण्याची घोषणा केली होती, पण ते प्राधिकरणच कधी स्थापन झालं नाही आणि मिठी नदीच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून आता यांचे 7 सवंगडी आज तुरुंगामध्ये आहेत। तिकडे यंत्रच नव्हती, नसलेल्या यंत्रांचे पुरावे त्या ठिकाणी दिले आणि त्यामुळे मिठी नदीतला गाळ दूर करण्याच्या नावाखाली यांनी करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केला। पण या निमित्ताने मी मागणी करतोय की त्या भ्रष्टाचाराची चौकशी चालू आहे, पण आपल्याला जर का मुंबई शहर खऱ्या अर्थाने पूरमुक्त करायचं असेल, मुंबई शहर समुद्र किनाऱ्याचं शहर आहे, याच्यामध्ये अनेकदा 300-300 मिलीमीटर पाऊस होतोय हे आपण पाहतोय आणि अशा वेळेला जर का पाण्याचा निचरा हा अत्यंत गतीने करायचा असेल तर चितळे कमिटीने जी शिफारस केलेली आहे त्या शिफारसीची अंमलबजावणी युद्ध पातळीवर होण्याची आवश्यकता आहे। अध्यक्ष महोदय, यातला समस्या काय आहे तर यातली समस्या आहे की मुंबई शहरातल्या नद्या असतील, नाले असतील, या अनेक ठिकाणी दुर्दैवाने अतिक्रमणं झालेली आहेत आणि ही अतिक्रमण त्या ठिकाणी दूर करून त्या ठिकाणी नद्यांचं रुंदीकरण आणि खोलीकरण करण्याची आवश्यकता आहे। आणि हे अतिक्रमण जर का आपल्याला एका कालबद्ध मर्यादेमध्ये त्या ठिकाणी दूर करायचं असेल तर मला वाटतं काही वेगळ्या स्वरूपाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे। माझ्या मतदारसंघातून पोयसर नदी जाते, या पोयसर नदीच्या पुनर्जीवनाचा एक प्रकल्प आणि त्याच्या रुंदीकरण आणि खोलीकरणाचा प्रकल्प मुंबई महानगरपालिकेने त्या ठिकाणी सुमारे 2,500 कोटी रुपयांचा त्या ठिकाणी घोषित केला 4-5 वर्षापूर्वी। तो व्हायटल इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट म्हणून घोषित केला, पण ही अतिक्रमणं कधी दूर होणार? त्या प्रोजेक्टच्या मेरिटच्या मध्ये मी जात नाही, पण त्या प्रोजेक्टमध्येच अशी तरतूद आहे की अनेक ठिकाणी सिवरेज ट्रीटमेंट प्लांट हे नदीच्या मुख्य प्रवाहामध्येच उभं करण्याचं काम चालू आहे। आता महानगरपालिका कोणाच्या ताब्यात होती आणि त्यांनी कसे निर्णय केले याच्यावर मी जात नाही, कारण या प्रस्तावावरनं मला राजकारण करण्याची आत्ता इच्छा नाही आहे। पण नदीचं रुंदीकरण करायचं, खोलीकरण करायचं, ज्या नदीच्या वॉटर डिस्चार्जमुळे मुंबई शहरामधले उपनगरातली पूर परिस्थिती येणार नाही, त्या पोयसर नदीच्या मध्येच STP प्लांट करण्याची योजना यांनी आखली आणि त्यामुळे माझी मंत्री महोदयांना आणि राज्य सरकारला विनंती आहे की एकदा या प्रोजेक्टचा सुद्धा काहीतरी पुनर्विचार करा आणि जर का आपल्याला मुंबई शहरातले हे सगळेच नदी नाले हे आपल्याला रुंदीकरण आणि खोलीकरण करायचं असेल तर ते अतिक्रमित केलेल्या लोकांच्या बाबतीतला एक पुनर्विचार केला पाहिजे आणि त्याच्याकरता त्यांचं पुनर्वसन युद्ध पातळीवर केलं पाहिजे। यात अडचण काय आहे तर याच्यामध्ये अडचण अतिक्रमण त्या ठिकाणी झालेलं आहे आणि मग त्या ठिकाणी त्यांना मॉनिटरी कॉम्पेन्सेशन द्या। व्हायटल इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टमध्ये 40 लाख रुपये देण्याची प्रोव्हिजन आपण केली, पण मग ते 40 लाख रुपये देणार कोण? ती देण्याची योजना आखा।
आणि जोपर्यंत आपण हे करत नाही तोपर्यंत मुंबई शहरातले हे सगळे नदी नाले जे आहेत ते अतिक्रमण मुक्त होणार नाहीत. या संदर्भामध्ये मी स्वतः अनेकदा हा विषय मांडला की PTC PAP मध्ये परावर्तित करा, कारण आता 3311 या DCR मुळे मुंबई शहरामध्ये PTC निर्माण करण्याची धूम उडालेली आहे. जागोजागी PTC उभ्या होत आहेत. PTC म्हणजे परमनंट ट्रान्झिट कॅम्प. मी मागणी केली होती आणि राज्य सरकारने निर्णय केला की 50% PTC PAP परावर्तित केल्या जातील, म्हणजे परमनंट अकोमोडेशन त्या ठिकाणी लोकांना आपण देऊ शकतो. कालही सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीचा उल्लेख केला. मी पुन्हा एकदा मागणी करतो की 50% PTC PAP परावर्तित करण्याच्या ऐवजी किमान 90% PTC या PAP मध्ये परावर्तित करण्याचा निर्णय राज्य सरकारने करावा, ज्याच्यामुळे अधिक PAP प्रकल्पग्रस्तांकरता ज्या सदनिका आहेत या सदनिका त्या ठिकाणी उपलब्ध होतील. त्या सदनिका उपलब्ध झाल्यामुळे पुनर्वसनाचं काम हे अधिक सोपं होईल.